तुळशी हार
रामकृष्ण हरी
तरी यारे लागे याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे आदि तो पोटवले आदि तो पोटवले पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे हो याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार
अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया
वाणी तुझे वर्णी वाणी तुझे वर्णी गुणना. माझी वाणी तुझे वर्णी गुणना. ऐसे देई प्रेम काही कळा. जैसे गुरुचे महिमान आकडिता कसे साधन ही जाणून मी नमन निवांत केले. परमपूजनीय योगी महाराज यांचं त्या गावाच्या मध्ये वास्तव्य झालं आणि योगी महाराजांचं एवढं पुण्यबल की ज्या ज्या गावात ते गेले त्या त्या गावात त्यांच्या नामानं सप्ताह होतो. या ठिकाणी सुद्धा महाराजांचं वास्तव्य झालं. महाराज आले, महाराजची कथा झाली आणि या ठिकाणी उत्सव सुरू झाला. पूर्वी झोपडीच होती, परंतु परमपूजनीय स्वामी महाराज सुदर्शनजी महाराज यांचं आणि योगी महाराजांचा योग वृंदावनला आला. वृंदावनला बरेच दिवस संगत घडली. त्यांनी शेगावला एका घरी योगी महाराजचा फोटो पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले की यांना आपण पाहिलेलं आहे, आपल्या सोबत राहिलेले आहेत. त्यांनी विचारणा केली. त्यावेळेला माहिती मिळाली की तरोडा डी नावाचं गाव आहे, त्या गावाला महाराजांचा आश्रम आहे. आणि महाराज इथं आले आणि इथं जो रमले तो परत गेलेच नाही. आणि आज या संस्थांची जी काही प्रगती दिसते आहे, गावकऱ्यांचं सहकार्य आहे, भक्त लोकांचं सहकार्य आहे आणि त्याचबरोबर स्वामीजी महाराजांचे कष्ट आहे. 8 दिवस पर्यंत अखंड नाम सप्ताह, रोजचा काकडा, हरिपाठ आणि परमपूजनीय स्वामीजींच्याच अमृततुल्य वाणीतून श्री देवी भागवताची कथा या ठिकाणी ऐकायला मिळाली. रात्री संस्थांचेच माजी विद्यार्थी हरिभक्त परायणसी विठ्ठल महाराज झाडोकार यांचं कीर्तन झालं. आज या ठिकाणी महाराजांच्या या जन्मदिनाच्या निमित्तानं होणाऱ्या सोहळ्यात जे संतोष महाराज हजर आहेत, जे भानू महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, त्याचबरोबर जे हरिओम महाराज आलेले आहेत, शुभम सुद्धा अकोल्याहून आला, भंदास महाराज अरुळा बाजारून आले, फडके महाराज आहेत आणि गावची मंडळी आहेच का तू?
मारुती आहे. हे कोण्या गावाचे? गावातले टाळकरी आहे. गावची मंडळी आहे, परगावची मंडळी आहे. आता हे आजचं काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन का म्हटलं? चरित्र देव उच्चारावे, 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 गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, दारू भावा सागरीचे, दारू भावा सागरीचे. गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, दारुभावा सागरीचे, दारुभावा सागरी. गायन तेलीला चरित्र पवाडी राखिले सोंगडे सहित गाई. तदनुषंगानं सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा या ठिकाणी देवाच्या संगतीचा लाभ सांगत आहेत आणि तो लाभ लागत असेल तर त्याची संहिताही सांगत आहे. आता आहे परमात्म्याचं अवतरण मथुरेत आहे. पण मथुरेतील क्रूर आहेत, बेईमान आहेत, राक्षस वृत्तीचे आहेत. देवाच्या रक्तमासाची ती असताना देवानं त्यांचा त्याग केलेला आहे. कारण जडवत ती येथे उपजविती अंतर आहे. त्यांचा त्याग केला, तो गोकुळात आला. गोकुळात आल्यानंतर गोकुळवासियांनी त्याचं स्वागत केलं. देव घरा आला, भक्ती सन्माने पूजली. देवाचं स्वागत झालं आणि जिथं देवाचं साधूचं स्वागत आहे, जिथं देवाचं साधूचं स्वागत आहे तिथं काही कमी पडत नाही. जिथं देव आणि साधूकडे दुर्लक्ष केलं जाते त्यांनी किती कमावलं तरी पुरत नाही. दुर्लक्ष करायचा परिणाम असा होतो. सखाराम बाबाची दिंडी एका गावात गेली. सखाराम बाबाची दिंडी एका गावात गेली. त्या गावात पहिले एक वाडगं लागलं. त्या वाडग्यात घाण होती आणि एक गडी ती घाण साफ करून राहिला होता. आता हेच ठिकाण सखाराम बाबाच्या दरवर्षीच्या कीर्तनाचं होतं. बाबांनी पाहिलं की इथं आपलं कीर्तन असते, इथं भरपूर घाण आहे, म्हणजे इथं काहीतरी झालेलं आहे. बाबा तिथं गेले. त्या गाड्याला विचारलं, का रे ही घाण कायची आहे? घाण कायची आहे? तो म्हणला, महाराज. त्याने काय विचारलं गाड्याला? तो म्हणे, महाराज तुम्ही रात्री यायला पाहिजे होतो. रात्री काय होतं? रात्री या वाड्यात तमाशा होता. म्हणजे आज जिथं सखाराम बाबाचं कीर्तन आहे तिथं मालकानं रात्री तमाशा ठेवला होता. परत तमाशा कोण ठेवला होता रे? त्यांना सांगितलं, ज्यांच्या घरी आज कीर्तन त्यांनीच काल तमाशा ठेवलेला आहे सखाराम बाबांना. आता ते काय आमच्यासारखं नव्हते, दक्षिणा मिळाली म्हणजे बस झालं असेल तर काही भाग नव्हता सखाराम बाबाचा. नाही भीड भाड तुका म्हणे सांना तू, तुका म्हणे खरे सांगे येवतरागी येतील. ते दिंडी निघाली. दिंडी दारात गेली तर ते मालकाचं पोरग दुडदुड पडत आलं. बाबांनी बोलवलं, इकडे रे. काय तुझं नाव? म्हणे अमकम. काय तुझ्या बाबाचं नाव रे? म्हणे हे आहे. बाबा कुठे गेले रे? बाबा गेले शेगावले. दिंडी घरी येऊन राहिली, मालक शेगावात गेले. काहीतरी व्यवहार माणसाला असला पाहिजे. बाबाने सांगितलं त्याला की तुझ्या बाबाला सांगजो, तुझ्या बाबाला निरोप दे. आणि काय? बाबांना सांगतो सखाराम बाबाची दिंडी आली होती आणि दिंडी परत गेली. दिंडी आली होती, दिंडी परत गेली.
ज्या दिवशी सखाराम बाबा त्या दारातून परत आले, ज्या दिवशी सखाराम बाबा त्या दारातून परत आले, जमीन होती 700 एकर. किती? 700. सखाराम बाबाचा शाप, पिढी बदलली, जमीन राहिली 90 एकर. 700 ची किती झाली? 90. पिढी बदलली, जमीन राहिली 20 एकर. 20 एकर जमीन ज्या दिवशी राहिली, त्या दिवशी श्रीराम बाबा त्या मुलाला समजायला गेले की गड्या, तुमच्या घराले सखाराम बाबाचा शाप आहे, तुमच्या घराले सखाराम बाबाचा शाप आहे आणि उशाप द्यायला मी आलेला आहे. माझं म्हणणं जास्त काहीच नाही, फक्त गळ्यात माळ टाक, सखाराम बाबाची महिन्याची वारी कर, कारण जवळच्या माणसाने महिन्याची वारी केली पाहिजे. महिन्याची वारी कर, माळ टाक, दरवर्षी एक्का करत जाय. तुझ्याकडून जास्त मोठं नाही झालं तर 5-50-100 लोक दाय भाकरच खाऊ घालत जाय. इलोऱ्याचा एक साधू बोलावत जाय, कीर्तन करून घेत जाय. एवढं तू कर, तुला कमी पडणार नाही. एवढं तू कर, तुला कमी पडणार नाही. हेही नाही केलं तर मग माझ्या कानाला हात आहे. ते पोटलं 2 वर्ष सुद्धा राहिलं. 2 वर्ष ते पोरग सुद्धा राहिलं, पण संगत गुण सोबत गुण बिघडलं. परिणाम असा झाला की त्या 18 एकरात, त्या 20 एकरातली 18 एकर गेली, फक्त 2 एकर राहिली. ती बायकोच्या नावानं होती म्हणून राहिली. शेवटपर्यंत जवळच्या घरी तुकडे मोडा लागले. देवाचं साधूचं स्वागत झालं पाहिजे. मी म्हणतो, एकदा साधू नाही पटला तर त्याची स्तुती करू नका, त्याच्या पाया लागू नका, त्याची सेवाही करू नका, त्याला दक्षिणाही देऊ नका, नाही पटला तर. पण त्या साधूच्या निंदा करायच्या भानगडीत पडू नका. संताशी क्षोभवी भलत्या त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी. संताची शोभवी भलत्या प्रकारे, संताची शोभवी भलत्या प्रकारे, संताची शोभवी भलत्या प्रकारे, संताची शोभवी भलत्या प्रकारे. त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी, त्याचे नोहे बरे उभय लोकी. महाराज म्हणतात कोणत्याच लोकात त्याचं भलं नाही, चांगलं नाही येतो. म्हणून साधूचं स्वागत करा. आणि त्यांच्यात एक ताकद असते, एक शक्ती असते. सखाराम बाबा, श्रीराम बाबा ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात सत्य आहेत. योगी महाराजनं ज्या ज्या गावात कथा केली त्या त्या गावात सत्य आहेत, आश्रम आहे. हो, देव आला, देवाचं स्वागत झालं. आणि देवाचं स्वागत झाल्यामुळे गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, पार नाही लेका, अंत पार नाही लेका, पार नाही लेका, अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, नर नारी गुढिया तोरणे करती कथा. जिथं उत्सव, तिथं आनंद. गोकुळाच्या मध्ये आनंदी आनंद आहे.
कंसाला काही ते पाहवत नव्हतं म्हणून एक एक गिराईक तो दररोज पाठवत होता. पहिल्या दिवशी पुतना मावशी पाठवली, सोशिली पुतना विषपाजी ताची स्तन मारून टाकली. त्यानंतर एक भटजी आला, राक्षसच पण भटजीच्या रूपात आला. विटंबीला भट दिले पाठीवरी पाठ, कपट्या मामड भटा दिले पेढेदान. त्यानंतर काग बगरी ठाक मारिले बाळपणी बाहेर निघाला. हा आता वेशीत आला आणि वेशीत आल्यानंतर गावातले सगळे पोरं जमा केले. पोरांचे चेहरे पाहिले तर त्यांच्या गालाच्या खोबऱ्याच्या वाट्या झालेल्या होत्या. पोट पाहिले, पोट कपारीत गेले होते. देवाने विचार केला, हे कुपोषित आहेत, यांना खायला व्यवस्थित भेटत नाही. अशी व्यवस्था का झाली रे? काय देवा, शिक्के मारो मला मी हैराण झालो. हे कल्याण करतील, ते कल्याण करतील, पण जो निघते तो तसंच निघते. यावर्षी सोयाबीनचे भाव काय बापू? भाव सोयाबीनचे सोयाबीन होतं की नाही तुमचं? 3800. ते याला दिलं तर भेटतात म्हणतात 4900. काय नाफेड. पण ते अशी चायनी करून घेतात की अर्ध तुमच्या घरीच पाठवतात. आता हे सरकार धर्माचं काम करते, मान्य आहे. हे सरकार धर्माचं काम करते, आपल्याला मान्य आहे. पण आम्हाला उपाशीतून धर्माचं काम करता काय? अरे आम्हाला पोटभर द्या, धर्माचं कामही करा. आजपर्यंत कोणी आमचं कल्याण केलं नाही, कोणी आम्हाला आजपर्यंत पोटभर दिलं नाही. देव म्हणे मग पोटभर पाहिजे का? म्हणे हो. पोटभर लागत असेल तर काय करा? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या, याला तारी यार लागे, 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 याला तारी
पहिला मंत्र दिला, तुमच्या आपसातले भांडणं बंद करा. तुमची आपसातली भांडणं जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत कोणताही साधून कोणताही देव तुम्हाला पोटभर देऊ शकत नाही. सख्खे भाऊ एकाच मायेच्या पोटातून आलेले, हिसावाटी झाली, एकच नंबर, अर्धा अर्धा आला हिसाब. मधात ती रेष पडते धुरा, हिसावाटी झाली की भाव बंद झाला. मग काय झालं एक दिवस की एका भावाचा बैल दुसऱ्या भावाच्या शेतात हागला, शेण टाकलं त्याने. आता दोघे भाऊ हजर होते. ज्याचा बैल तो म्हणे शेण माल, ज्याचा बैल तो म्हणे शेण माल, ज्याचं शेत तो म्हणे शेण माल, ज्याचा बैल तो म्हणे शेण माल, ज्याचं शेत तो म्हणे शेण माल. शेण कोणाचं? शेण कोणाचं? बरं, मुकड्यानं राहावं की नाही, मिटून घ्यावं तटी तिथल्या तिथं मिटून घ्यावं. गावातल्या गावात गावातले भांडणं मिटले पाहिजेत. पण एकदा आम्ही आमच्या मिसुरले ताव दिला, की मग अख्खी इस्टेट गेली चालते. हो, भांडण कोर्टात गेलं आणि न्यायाधीश एवढे हुशार की त्यानं एक माणूस पाठवला आणि तो शेणाचा पोटा बोलवून घेतला आणि फ्रीज मध्ये ठेवला. आणि यायले तिसऱ्या दिवशी थंडेगार केली. 2-3 वर्ष झाले, निकालाचा दिवस आला, ललकारी झाली, हाजीर आहे. दोघे जण आले. न्यायाधीश म्हणत, कार्यकडे कोण्या गावाचे आले? ते हसायला लागले. मग साहेब, 3 वर्ष झाले तुम्ही आम्हाला पाहून राहिले, 3 वर्ष झाले तुम्ही आम्हाला पाहून राहिले, तुम्हाला माहित आहे आम्ही कोण्या गावचे आहोत म्हणून. बर, कोर्टात कसे काय आले रे? म्हणे ते तुम्हाला माहित आहे म्हणे साहेब. बर, कशासाठी भांडले रे? भांडण फार मोठं नसते आमचं, म्हणजे एका शेणाच्या पोट्यासाठी भांडले. परिणाम काय झाला रे? परिणाम दोघांची हिशावर 4-4 एकर होती म्हणे साहेब. या भांडणात दोघांची गेली आणि दोघे जण आता दुसऱ्याच्या घरी सदाना. इतके शायने आहे का रे? इतके शायने आहे की वावर जाय लोक भांडले. मग आता एक करा म्हणे, काय चपराशाला सांगितलं, बाबू तो पवटा आणते दिवसचा. तो पवटा आणला. न्यायाधीशाच्या हातानं 2 भाग केले. दोघांनी बोलावलं, सांगितलं, तुम्ही इतके शायने असल्यामुळे हा जो पोटा आहे, तुम्हाला शिक्षा आता एकच आहे की दोघेही जण हा पोटा अर्धा अर्धा खाऊन घ्या. गोपाळांना सांगितलं, गोपाळ हो, भांडणं बंद करा. ठीक आहे देवा, आता आम्ही भांडणार नाही. सगळे एक व्हा. ठीक आहे देवा, झालो एक. एका झेंड्याखाली या. आलो एका झेंड्याखाली. मग आता सगळेच्या सगळे मालक नका हो, कारण सगळेच्या सगळे मालक झाले तर काय होते? सासरा काय ऐकते, तर पोरगा काय ऐकते, तर सून काय ऐकते, तर सासू काय ऐकते, ते वाटून घेतात. कोणीच कोणाला काही म्हणत नाही. बाहेर नाही, ते पोरग बाहेर नाही.
तुमच्यापैकी एकाला कोणाला तरी राजा करा. त्या दिवशी राजा कोणाला केलं? हरिओम. गड्यानो राजागीर झाला, गड्यानो राजागीर झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. हो मोहारी घोगडी आम्ही खेळू यमुनेत री. पावा गोंगडी मोरी, आम्ही खेळू यमुने तडी. हो नाथा पावला देवडी, हो नाथा पावला देवडी, कृष्ण आमचा किरा गडी, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. आमचा गडी, आमचा दोस्त, आमचा सोंगडी राजा झाला. 10-5 पोरं धावत गेले. भला मोठा दगड उचलून आणला, तो साफसूफ केला, त्याला सिंहासन मांडलं, त्याच्यावर देवाले बसवलं आणि आता पोरं नाचायला लागले. कृष्णगडे राजा किरे झाला, आमचा दोस्त आता राजा झाला. देवाने विचार केला, बसून काम होत नसतं. थांबला तो संपला. चरैवेती चरैवेती चरैवेती, चालत राहा, प्रगती होईल. डलाय डलाय. उठला आणि आव्हान केलं, याल तरी यारे लागे. या लागा लागा नाही या गडे. देव चालला पुढे, सगळे चालले देवाच्या माग. 2-4 जण शायने होते, 2-4 शायने होते. त्याला शंका आली, म्हणे आपल्याला नेऊन राहिला गडो, आपल्याला नेऊन राहिला, त्याच्या घरापर्यंत नेईल आणि घरापर्यंत नेल्यानंतर जे VIP आहेत त्यांना आत घेईल, जे VIP आहेत त्यांना आत घेईल, आपल्याला वारकरायले हा उन्हात बसून ठेवील. पण त्याला विचारा, या सांगितलं, पण कोण या हे नाही सांगितलं. देवानं मागं पाहिलं, म्हणे काय गडो, आताच निवडून दिलं ना, आताच विश्वासाचा ठराव आणता का रे? पण नाही 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 नाही, तुम्ही 5 वर्ष तुम्ही, दुसरं नाही पाहिजे आम्हाला, तुम्हीच. फक्त आमची शंका एकच आहे, तुम्ही या सांगितलं, कोण या हे नाही सांगितलं. ते सांगा, पुढची वाट सुरू करू. त्यावेळेला देव सांगतो कोण या. खूप बार त्याच्यासाठी शब्द टाकतात. होगे याल तरी यारे लागे. इथं स्वामीजीनं नो एंट्रीचं बोर्ड लावलेलं नाही. जो येईल त्याला ज्ञानाचंही दान आहे, अन्नाचंही दान आहे. यारे यारे लाना थोर, क्षत्रिय वैश्य शूद्र त्यांनाही अधिकार
बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सगळे या सकळाशी येथे आहे. अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे नास्ती तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदा इथं काहीच भेद नाही. जो येईल त्याचा उद्धार आहे. इथं वाल्मिकीचाही उद्धार होतो, इथं गणिकेचाही उद्धार होतो, इथं अजयमेळाचाही उद्धार होतो. दिंडी एका गावात एका पारावर थांबली. पहिले आपल्या भागात असे उघडे पार होते, मंदिर बिंदिर काही मंदिर आता व्हायला लागले, सभा मंडप आता व्हायला लागले. नाही तर बिनकळसाचे मंदिर असत, त्यात हनुमंतराय एक रेटेल असे, महादेवाची पिंड असे, नंदी असे आणि असा उघडा पार असे असलं तर त्याच्यावर एखादं झाड असे. पारावर दिंडी थांबली, संध्याकाळ झाली. अचानक आभाळ आलं, सोसाट्याचा वारा सुटला आणि गारगोण सुरू झालं. गारगोण सुरू झालं, वारकरी घाबरले. समोर एक बैठक उघडी दिसली, त्या बैठकीत वारकरी गेले. तिथंच रात्री कीर्तन केलं, सकाळचा काकडा केला आणि काकडा झाल्यानंतर त्या घराची मालकीन वरून आंघोळ करून सुचिरभूत होऊन आरतीचं ताट घेऊन खाली आली. बाबांनी पाहिलं हे घराची मालकीन आहे. बाई, आम्ही तुम्हाला न विचारताना तुमच्या घरात आलो, पण रात्री परिस्थिती अशी होती की एकदम गारगोण सुरू झालं. दुसरा कोणताही आम्हाला आश्रय नव्हता, हा आश्रय आम्हाला घ्यावा लागला. आम्ही इथं आलो, पण काळजी करू नका बाई, आम्ही सगळं साफसूफ करून जाऊ बाबा तुमचं घर. ती बाई पुढे आली आणि बोलायला लागली, बाबा आणि काय या घराला आजपर्यंत संतांचे काय सज्जनाचे चांगल्या माणसाची पाहायला गेले. या घराला आजपर्यंत चांगल्या माणसाची पाहायला काय बोलतेस? खरं बोलते बाबा मी, कारण मी काही चांगली बाई नाही. मी एक देह विकणारी बाई आहे. इथं चांगलं कोण येणार आहे? पण रात्रभर आपण माझ्या घरात राहण्याचा परिणाम असा झाला. रात्रभर तुम्ही माझ्या घरात राहिला, परिणाम असा झाला, मला आता वाटते सगळं सोडून द्यावं आणि माळकरी व्हावं. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी, एक घडी आधी में पुनियाद, तुलसी संगत साधू की हरे कोट अपराध. मला असं वाटते बाबा सगळं सोडून द्या. बाबा कृपा करा, मला माळकरी करा. बाबांनी त्या वेश्येलाही माळकरी केलं. माझ्या ज्या कोणाचे नाही तर लय डेरेला गेलाय, लय पता काय, कोणी म्हणते इकडे या, कोणी म्हणते इकडे या. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, बळीया माझा पंढरीराव जोया देवाचाही देव, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम, स्वर्णमणी सोनया का कल्लोड जैसे पाणीया, तैसा माझा धनंजया शरण येतो. परत माझ्याच माग या आणि पुढे जाऊ नका, मागोवा घ्या, माग या. मोठ्यांचा मागोवा माणसानं घेतला पाहिजे. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतजे, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. आणि जर तुम्ही माझ्या माग आलात तर लाभ काय आहे? काय लाभ आहे महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, हो आजी देतो पोट भरी,
देवाच्या संगतीत संतांच्या संगतीत पोटभर भेटते. संसारात माणूस उपाशीच असते. संसारात बद झालो असं कधी म्हणून म्हणते का? बद झालो, हे ₹1,00,000 घ्या, घ्या ₹1,00,000 बस. नाही मला अजून काही असे थोडं शक्य चालतात आम्हाला. म्हणजे शेकडोपती आहे त्याला हजारोपती व्हावं वाटते, हजारोपती आहे त्याला लाखोपती व्हावं वाटते, लाखोपती आहे त्याला करोडोपती व्हावं वाटते, करोडोपती आहे त्याला अरबोपती व्हावं असं वाटते. पैशातही माणूस बद झाला म्हणत नाही. गणगोत वाढतच चाललं, वाढतच चाललं, वाढतच चाललं तरी नाही म्हणत नाही. काही काही माणसं राजकारणात असतात. राजकारणाची असं आहे, गावात आहे ते तालुक्यात जातं म्हणतात, तालुक्यात आहेत ते जिल्ह्यात जातं म्हणतात, जिल्ह्यात आहेत ते आमदार होतं म्हणतात, आमदार आहेत कुठे साहेब ते राज्यमंत्री होतो म्हणतात, राज्यमंत्री आकाश फुंडकर होतो म्हणतात, आकाश फुंडकर शिंदे साहेब आणि अजित पवार होतो म्हणतात, अजित पवार आणि शिंदे साहेबला असं वाटते की या फडणवीसच्या ढोंगणाखालची काय खुर्ची ओढून घेऊ का, काय काय करावं असं त्याला वाटते. त्या फडणवीस साहेबले असं वाटते की आपण नितीन गडकरी झालं पाहिजे, नितीन गडकरीला असं वाटते की आपण मोदी झालो पाहिजे, मोदीला असं वाटते की आपण धनखड झालो पाहिजे, धनखडले असं वाटते की आपण द्रौपदीबाई मुर्मू झालो पाहिजे, द्रौपदीबाई मुर्मूले आम्ही रात्री विचारलं बाई तुले कसं काय वाटतं, ते म्हणे मला असं वाटतं की तरोड्याले जाण मस्त स्वामीजीचं भागवत आहे का. म्हणतात देवानं आम्हाला पोटभर दिलं, कारण जे स्वर्गात नाही ते आज इथं आहे. आजी ओस काला पहावया देव विसरती देव भाव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा, जन्मा मादयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिसे, उच्चिष्टा कारणे देव जळी झाले मासे, अर्ध्यांगी विश्वमाता लक्ष्मी वसे, तोहा तुकया बंधू म्हणे आले अनायचे, सत्य लोकात जे नाही ती अजित आहे, ते वैकुंठात नाही ते अजित आहे, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ, संत संगी देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगिती, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत पोटभर. पण हे पोटभर लागत असेल, समाधान लागत असेल, तृप्ती लागत असेल, निश्चिंती लागत असेल तर नियमावली काय आहे? 2 नियम महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
घाई संकटातनी. कुठं जायचं असलं तर लवकर निघा, लवकर निघा, सावकाश चला, वेळेवर पोहोचा. कारण ते अक्षय होत ते कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन राहिले ते मनात द्याले मिरवणुकीला चालले होते. तो गजानन मालुकर नावाचा पोरगा शेगाव संस्थेमध्ये कर्मचारी होता. तोही तिकडे चालला होता. त्याच्या मंदात रोहित आडवा आलं. ठोस लागली. पोरग मेलं ठाला. हळू लवकर निघा, हळू चला, लवकर वेळेवर पोहोचा. काही कोणत्याच कामाची परमार्थात असं नाही की बा आल्याबरोबर माल टाकल्याबरोबर देव भेटला, असं होत नसते. वाट पाहा लागते, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. वाट पाहावं लागते त्यावेळेला कुठं. म्हणून महाराज म्हणतात, उत्प्लवना स्त्रीचा पक्षी फडासी, झोंबे दैसा नरू केवी तैसा, पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुले नि एके वेळे, अर्गाचे नि बडे निश्चित ठाकी, हळूहळू चला. साधना मार्गाने चालत राहा, सातत्य ठेवा आणि कोणी कोणाशी न बोला. असं आहे, परमार्थात जास्त बोलणं गौण आहे. आणि बोलायचं असेल तर बोलणे तर नाही आता देवाविन काही. वाद करायचा असेल तर तो वाद भांडण करणारा नसावा, कारण वादे वादे वर्धते वैरवण्णी. वाद हा भांडण करणारा नसावा, तर वाद हा तत्वाचा बोध करून देणारा असावा. वादे वादे जायते तत्वबोधा. म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आणि तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. घाटे म्हणजे निसत्व अन्न. निसत्व अन्न म्हणजे असं आहे, वाईट बुद्धीचा तुम्ही त्याग करा, कारण वाईटाचे परिणाम नेहमी वाईट असतात. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती समूहा समूहा स्मृती विभ्रमा, कृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. वाईट संगतीचा त्याग करून एकाच देवाचा मागोवा घेऊन साधनेमध्ये सातत्य ठेवून देवाविषयी काही न बोलताना एकाच मार्गानं क्रमण करा, तुमचं कल्याण होईल. निवृत्तीनांद बोला
जेजुरी केली, घोड्या केल्या, गणपती बाप्पाची फेटा केली. त्याची शेवटची लीला गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाने. हो मार्गे भेटणे राधिका गौड राधिका गौडने. मार्गे भेटणे राधिका गौडने राधिका गौडने. हो कृष्णदान मागे निर्यात लोणी. नदन मागे निर्यास डोळे. सवती देखिली यशोदा जननी हो गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने सारावया जातो शारंग पाने. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाने. शिजल्यावरही डाळ गंगाळ्यात जायची ते मूळ आता सगळं तयार आहे. आता आपण आवरलं पाहिजे काम सारोणी सकळ. आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती. येरेगळ्या वैजावा कळ्या गड्या वैजवा हा गड्या सोडगा डोळ्या. हा येरेगळ्या वैजवा कळ्या टाक गोंगळ्या सोडगा डोळ्या तिजोरीच्या. हरी हा करतो गोपाळ काला निर्भय सोनी यमुनेचा. हरी हा करतो गोपाळ काला निर्भय सोनी यमुनेचा. हरिया करितो गोपाल काला निर्भय सोनी यमुनेचा. हरिया करितो गोपाल काला निर्भय सोनी यमुनेचा. कंठी धरिला कृष्ण भज अवगाधने प्रकाश अवगाधने प्रकाश जने अवगाधने प्रकाश अवगाधने प्रकाश अवगाधने प्रकाश. कालावा तू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम. वा
वैष्णवनिका संग्राम वैष्णवनिका संग्राम वैष्णवनिका संग्राम